असं म्हणलं जातं की आपण ते आहोत जे आपण कन्झ्युम करतो आणि मग ते फक्त मला नाही वाटत की ते खाण्यापुरतं लिमिटेड आहे, राईट? एक्झॅक्टली. तुम्ही कुठली पुस्तकं वाचता, कुठले मूव्हीज बघता, कुठलं YouTube कॉन्टेंट क्रिएशन कन्झ्युम करता, यावर ठरते तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचा ओव्हरऑल माइंडसेट. करेक्ट. म्हणजे इंटरनेट आता आपल्या सगळ्यांकडे आहे. बट मुद्दा आहे की त्याचा आपण कसा वापर करून घेतो. कारण की एक काळ होता की ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, तेव्हा पण तशीच कॉम्पिटिशन होती आणि आता इतक्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असून सुद्धा तेवढीच कॉम्पिटिशन आहे. म्हणजे बेस्ट क्वालिटी ही 20% मध्येच तुम्हाला दिसते. का? कारण की मे बी ते कदाचित ते 20% दे डिसाईड टू कन्झ्युम बेटर थिंग्स फॉर देमसेल्व्हज, राईट? करेक्ट. सो आज आम्ही घेऊन आलो असे काही क्वालिटी YouTube कॉन्टेंट क्रिएटर्स जे तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत आणि दोज आर एक्सक्लुझिव्हली रेकमेंडेड फॉर यू बाय दिस इज जी अँड दिस इज एस. सो लेट स्टार्ट विथ द व्हिडिओ. सो माझं फर्स्ट रेकमेंडेशन आहे क्रेझी XYZ. लेट मी टेल यू की त्यात कॉन्टेंटमध्ये आहे काय. ॲक्च्युली तो एक IIT पास झालेला मुलगा आहे. ही इज अ IITian आणि तो त्याच्या गावातच राहतो. गाव म्हणजे अगदी राजस्थानमधलं एकदम छोटंसं गाव आहे आणि त्याच्याच मित्रांना घेऊन त्याची एक टीम आहे यूट्यूबची. आणि तो मित्र जसं आपलं चॅनल आहे मैत्रिणींचं, तसं त्याने मित्रांना घेऊन चॅनल बनवलंय आणि अतिशय वेडे म्हणजे अक्षरशः विचित्र चाळे त्याच्यात ते करतात. म्हणजे काहीतरी म्हणजे 24 तासासाठी एका बोटवरच एका तलावात राहतील काय, किंवा नाही का फ्रीझर जे असतं ना, म्हणजे जिथे फ्रोझन फूड ठेवतात तिथे ते 24 तास राहण्याचं चॅलेंजेस काय करतील, किंवा एक A to Z वाले वेगवेगळे नाही का खाण्याचे पदार्थ गोळा करायचे आणि ते टेस्ट करायचे, कोण पहिल्यांदा झेड पर्यंत पोहोचेल, असे विचित्र म्हणजे लॉंडेबाजी, अक्षरशः लॉंडेबाजी करतात ते. आणि ही अशी लॉंडेबाजी कधी कधी नाही का, यू क्वेश्चन युअर सेल्फ की हाऊ डज इट फील्स टू बी अ मॅन. तर हे असे चाळे बघितले ना की जरा असं म्हणजे मस्त मजा वाटते. म्हणजे कधी कधी लॉंडेबाजी बघायची असते जस्ट तुम्हाला. नॉट एव्हरी टाइम यू गो अँड वॉच द ब्युटी चॅनल. तर ते कॉम्पन्सेट करण्याचा माझा वे आहे की नाही का, आपली ती एनर्जी कॉम्पन्सेट करण्याचा माझा वे. अतिशय विचित्र चाळे. आणि मला हे रेकमेंडेशन मिळालं कुठनं असेल, यू विल नॉट बिलीव्ह दिस. माझा 6 वर्षाचा जो मुलगा आहे तो हे चॅनल पाहतो अँड इवन आय लाईक दॅट चॅनल. सो आय रेकमेंड इफ यू वॉन्ट टू सी विचित्र चाळे करणाऱ्या मुलांची गँग, सो क्रेझी XYZ इज आय रेकमेंड. नाईस. माझ्याकडे एक आता यानंतर एकदम एकदम सिरियस एक YouTube चॅनल आहे. डॉक्टर पाल माणिकम म्हणून एक खूप फेमस डॉक्टर आहेत. आय थिंक ते US मध्ये असतात, पण त्यांचा एक प्रयत्न आहे की कम्युनिटीला गिव्ह बॅक करण्यासाठी म्हणून ते ह्युमरस म्हणजे ते मेडिकल कॉमेडी करतात आणि ते सोप्या सोप्या गोष्टी म्हणजे लिटरली आपल्या घरात अवेलेबल असणाऱ्या गोष्टी रेकमेंड करतील गट हेल्थसाठी किंवा तुमची फिजिओलॉजी कशी वर्क होते, अनाटॉमी कशी वर्क होते समजावून सांगतात एकदम फन वे मध्ये. आणि त्यांचा ह्युमर खरंच ग्रेट आहे. सो म्हणजे यु नो ही डझंट मेक यू फील ओव्हरवेल्ड अबाउट डाएटिंग आणि हे. आणि जेव्हा एवढ्या मोठ्या डॉक्टरांकडनं असे रेकमेंडेशन असतात की डोसा आणि इडली खा किंवा दही खा, तर मला असं वाटतं की ओके दिस इज डुएबल, राईट. सो मग तर ते मी हायली रेकमेंड करीन की ते नक्की बघा. एकदम इंडियन वेज मध्ये सांगतात. राईट. तर आता याच नोटवर माझे पुढचे रेकमेंडेशन आहे फूड कॅटेगरीमध्ये. म्हणजे ऑब्व्हियसली एव्हरीबडी नोज की SNEG आर फूडी अँड वी लव्ह टू एक्सपेरिमेंट अँड वी लव्ह टू ईट फूड. तर माझ्याकडे 3-4 रेकमेंडेशन्स आहेत. पहिलं आहे चॅनल शेफ कुणाल कपूरचं. म्हणजे अतिशय फेमस आहे. ही इज व्हेरी वेल नोन सिन्स द मास्टर शेफ इंडिया. पण मी त्यांचंच चॅनल यासाठी रेकमेंड करते की त्यांनी इन्ग्रेडियंट लिस्ट ही कमीत कमी ठेवली आहे. त्याच्यामध्ये नाही का प्रोसेस जी आहे ती कमी ठेवली. म्हणजे एक 3-4 स्टेपमध्ये पालक पनीर, एक 2-3 स्टेपमध्ये दाल मखनी. म्हणजे त्यांची दाल मखनी आणि पालक पनीर मी लेजिट ट्राय करते. मी दुसऱ्या पण रेसिपीज ट्राय केल्या पालक पनीर आणि दाल मखनीच्या, बट नथिंग कॅन बीट हिज सिम्प्लिसिटी. म्हणजे तुम्ही जर माझ्यासारखे असाल की तुम्हाला करायचं आणि खायला तर आवडतं, पण अतिशय मोठ्या भांड्यांचा ढीग बघितल्यानंतर तुम्हाला टेन्शन येतं आणि लांब सडक नाही का इन्ग्रेडियंट लिस्ट बघितली की तुम्हाला असं वाटतं बापरे एवढं कोण शोधावं आणि कोण इतका कुटाणा करावा. तर अशा सगळ्या सिम्पल कुकिंगकडे जाऊ पाहणाऱ्या मुलींसाठी मला असं वाटतं अतिशय सुंदर चॅनल आहे.
बिसाइड्स दॅट एक नवीनच यूट्यूबर आहे, अतिशय जेनझी आहे ती. ती रिलेटिव्हली नवीन आहे आणि तिचा कॉन्टेंट तिचा पण फूड रिलेटेड असतो. म्हणजे ती रॅन्डम फूडचे सगळे व्हिडिओज टाकत असते. तिचे स्पेशली मी शॉर्ट्स पाहते. तिचं नाव आहे शिवांगी पिथिसारिया. मे बी मी चुकीचं प्रोनाऊन्सिएशन करत असेल, पण तिचे जे शॉर्ट्स आहे स्पेशली मी ते पाहते. का? कारण की ती व्हॉट्स माय ऑर्डर असं काहीतरी टाकते आणि त्याचे चांगले तिचे एक 60-70 व्हिडिओज शॉर्ट्सचे पडलेत. याच्यासाठी केक तर मी स्वतः इतकं ऑर्डर करत नाही. नाही करत. आणि मी नाही म्हणजे नाही का प्रत्येक बर्गर जॉईंटमधला प्रत्येक बर्गर वगैरे मी नसते, एवढं माझ्याकडनं ट्राय करणं होत नाही. तर मग तिचे पाहिल्यानंतर जर मला माहिती असेल तर रिव्ह्यूज माहिती असतात. आणि दुसरी गोष्ट, इट फील्स नाईस टू सी की चाललं काय, म्हणजे व्हॉट इज द ट्रेंड इन फूड, Correct. है ना, फूड कम्युनिटी. त्याच्यासाठी मी बघते. आणि ती जेनझी आहे त्याच्यामुळे नाही का अशा काहीतरी विचित्र आणि विक्षिप्त नाही म्हणणार, पण मी काहीतरी वेगळंच काहीतरी त्यांचं चाललेलं असतं त्या लोकांचं. Experiment. हो, म्हणजे एका सँडविचमध्ये तिने चक्क लेसचं पॅकेट कुरबुडून असं टाकलं होतं. म्हणजे बट असं वाटतं की ठीक आहे, त्यातल्या त्यात जे काही उचलण्यासारखं असेल मी उचलू शकते. मॅगीचे तिचे 3-4 व्हिडिओ आहेत, त्याच्यात टोटल मिळून असतील एक 8-15 रेसिपीज. म्हणजे यू कॅन इमॅजिन द काइंड ऑफ व्हरायटी शी पुट्स आउट. तर Right. मी तिला एक पाहते. शिवाय फूडमध्ये जर मला फक्त कॉन्टेंट एन्जॉय करायचं आहे फूड रिलेटेड, तर मला शेफ रणवीर ब्रार, दॅट वी ॲक्च्युली व्हेरी ऑनेस्टली फूडसाठीच Just बघतो का? वी डोंट नो आम्ही का बघतो त्यांना, पण यु नो इज क्यूट अँड charming. एक्झॅक्टली. आणि असं थेरप्युटिक असतात व्हिडिओज. हो. व्हिडिओजला पाहिल्यानंतर ते असं असतात ना, एखादी पंजाबी घर असतं बघ, जे हो. इतकं वॉर्म असतं की अरे आई आई है बैठी है फिर क्या खाएंगे हा, हा, खाने हा. में, तसं वाटतं तुझ्या हो, घरी गेल्यावर. म्हणजे ते ऍक्च्युली तशीच फील येते की असं वाटतं की त्यांचा व्हिडिओ लावल्यावर आय हॅव बीन इन्व्हायटेड टू सम प्लेस आणि ते माझ्यासाठी स्वयंपाक बनवता बनवता गप्पा मारतोय कोणीतरी, असा फील येतो. सो समटाईम्स असं नाहीये की कदाचित मी त्यांची रेसिपी जाऊन करेन. ठीक आहे, मी त्याच्या कोल्ड कॉफीचे 5-6 रेसिपी त्यांनी टाकल्यात, मी एक पण नाही केली, पण मला आय जस्ट एन्जॉय द कॉन्टेंट. Right. सो त्यामुळे मी त्यांना पाहते. ओके. सो आता आपल्या चॅनलवर बऱ्यापैकी यंग जनरेशन आपल्याला फॉलो करते. तर ज्या कोणी मुली कॉलेजमध्ये आहेत किंवा जस्ट पास आउट झाले आहेत किंवा अशा आहेत की ज्यांना यु नो काही करिअरमध्ये एक ब्रेक थ्रू करायचंय किंवा अब्रॉड जायचं स्वप्न आहे, त्यांच्यासाठी एक चॅनल रेकमेंड करीन मी. निधी नागोरी म्हणून एक आहे. तर ती लिटरली म्हणजे जगातल्या प्रत्येक कोपऱ्यात कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये कुठली स्कॉलरशिप चालू आहे, त्या तिथपर्यंत पोहोचायची प्रोसेस कशी असणार आहे, किंवा जर आपल्याला जॉब स्विच करायचा US किंवा UK मध्ये, तर UK किंवा US गव्हर्नमेंट काही अपॉर्च्युनिटीज आउटसाइडर्सला प्रोव्हाइड करते का बाबा, किंवा अशा काही कंपनीज असतात ज्या व्हिसा प्रोव्हाइड करतात. अशा कुठल्या अशा भरपूर इन्फॉर्मेशन, मोस्टली अब्रॉड वाली इन्फॉर्मेशन जी आपल्याला इझिली माहित नसते आणि माहित नसते की कोणावर ट्रस्ट करावं. तर ती अशा भरपूर वेबसाईट्स रेकमेंड करते, भरपूर स्कॉलरशिप्स आणि याचे फॉर्म्स रेकमेंड करते. सो आय थिंक ज्यांचं स्वप्न आहे बाहेर देशात जायचं आणि त्यांना कळत नाही कुठून स्टार्ट करावं काय, तर ती नक्की एक चांगली रिसोर्स आहे. ओके, माझं नेक्स्ट रेकमेंडेशन आहे राबिया स्किन केअर. आणि मला वाटतं तिचं नाव आता चेंज पण झालंय, राबिया स्किन केअर अँड हेल्थ केअर असं काहीतरी झालंय. पण मी तिला फॉलो करते, म्हणजे आय थिंक सिन्स 2017 वगैरे मी तिला फॉलो करते. आणि DIY स्किन केअरसाठी मला जर कोणाचं चॅनल आवडत असेल आणि किंवा कोणाला मी खूप फॉलो केलंय, भरपूर रेसिपीज वापरल्या असतील, तर मी तिच्या वापरल्यात. आणि तिच्या म्हणजे जे काही मी वापरले मला त्याचे रिझल्ट्स पण मिळालेत. मला बरंचसं नॉलेज गेन झाले स्किन केअरच्या बाबतीमध्ये. आणि ती कसं DIY टाकते, त्यामुळे त्यातले बरेच ऑप्शन्स असे आहेत की अफोर्डेबल, म्हणजे अतिशय, म्हणजे 100 रुपयापासून यू नेव्हर नो की इथपर्यंत वेगवेगळ्या रेंजमधले तिचे DIYचे स्किन केअरचे ऑप्शन्स आहेत, गोष्टी ती रेकमेंड वगैरे करते. आणि इन जनरल तिचा कॉन्टेंट म्हणजे असं वाटतं एखादा व्हिडिओ ती सांगते पण अशी ना, असं वाटतं की बस आता हे बघितल्यानंतर डार्क सर्कल तर म्हणजे संपणारच आहेत माझे. म्हणजे ती असा विश्वास देऊन जाते. कधी कधी मी अशी सुद्धा जस्ट बघते तिचे चॅनल, कारण की तिचं मला म्हणजे एकंदरीतच कॉन्टेंट चांगला पण आहे आणि छान पण वाटतो, थेरप्युटिक आहे. समटाइम्स इट फील्स गुड जेव्हा आपण नाही का स्पेशल घरात करतोय DIY,
पण असा मूड नसतो नाही का ते कुटाणा करण्याचा, नाही का वाट्या भरवा आणि मग ते DIY करत बसा. मग एखादा व्हिडिओ पाहिला तिचा फेशियलचा की मग असं जरा थोडा जोम येतो की एखादं छान गाणं लावलं, मस्त DIY फेशियल वगैरे केलं, तर मला त्यामुळे तिचं एकंदरीत चॅनल आवडतं आणि तिचा कॉन्टेंट पण चांगला आहे. सो येस, आय रेकमेंड दॅट ॲज वेल. ओके, ग्रेट. नेक्स्ट रेकमेंडेशन माझ्याकडे खूप रॅन्डम रेकमेंडेशन आहे, पण मला त्यांचे व्हिडिओज पाहायला खूप आवडतं. एक फॉरेनर कपल आहे, टे अँड ब्रॉक, आणि त्यांच्या चॅनलचं पण नाव असं ते टे अँड ब्रॉक. सो टे इज अ गर्ल, ब्रॉक इज अ गाय, आणि ते दोघं जण जेव्हा ते रिलेशनशिप मध्ये होते तेव्हापासून ते लिव्ह इन मध्ये वगैरे राहत होते. तिकडे ते कल्चर कॉमन आहे. आणि ती सायकोलॉजिस्ट आहे आणि सायकॅट्रिस्ट और सायकोलॉजिस्ट आहे, आणि तो एका वेगळ्या प्रोफेशन मध्ये आहे. पण ते वर्कआउट कसं करतात एकत्र, इव्हन जिमिंग कसं करतात, आणि ते त्यांना भरपूर ट्रॅव्हल करायला आवडतं. सो त्यांनी मग इव्हेंच्युअली एक व्हॅन घेतली आणि ते व्हॅन घेऊन ते फिरतात. म्हणजे व्हॅन, आणि त्यांच्याकडे एक पेट आहे, सो त्याला घेऊन फिरतात वगैरे. सो हे सगळं बघायला म्हणजे इट्स लाईक अ न्यू वर्ल्ड टू मी, राईट? maybe I would not explore that world any time, but मला ते आवडतं बघायला की हाऊ डिड दे वर्क इट आउट. म्हणजे ऍक्च्युअली जेनझी कपलच असणार आहे किंवा फार फार तर आपल्या वयाचं असेल, पण या नवीन माइंडसेट मध्ये पण त्यांनी कसं वर्कआउट केलं. मग ते जेव्हा फिऑन्से बनले एकमेकांचे, मग तेव्हाच त्यांचं सगळी स्टोरी, आणि मग आता त्यांचं लग्न झालंय वगैरे वगैरे. सो इट्स अ न्यू genre basically to watch, and it's fun to watch. हो, कधी-कधी आपल्याला रिॲलिटी एस्केप करायची असते. हां. तर अशा वेळेला काही म्हणजे लोकं म्हणतात ना, हे रिलेटेबल नव्हतं. कितपत रिलेटेबल असावा कॉन्टेंट, म्हणजे कधी-कधी तुम्हाला जस्ट रिॲलिटी एस्केप करायची असते, राईट? करेक्ट. आणि नेक्स्ट रेकमेंडेशन, कॅन वी शेमलेसली प्रमोट आवर ओन चॅनल? प्लीज. म्हणजे 40% लोकांनी अजून पण सबस्क्राईब नाही केलं. तुम्ही परत येता आणि आमचं व्हिडिओ पाहता, बट यू डोंट सबस्क्राईब. दॅट्स नॉट फेअर, आय डोंट थिंक. एक्झॅक्टली. अँड वी पुट आउट सो मच फ्रॉम अस. आमच्याकडे जेवढं काही सांगण्यासारखं आहे, जेवढे नवीन नवीन टॉपिक शेअर करण्यासारखे आहे, आम्ही सगळं तुमच्या समोर असं खुल्या दिलाने मांडतोय, आणि आणि तुम्ही मला एक सबस्क्रिप्शन येस. आणि वी थिंक की यू विल कन्सिडर आवर चॅनल ॲज अ गुड कॉन्टेंट इन युअर लिस्ट ॲज वेल. सो दिस इज एस सायनिंग ऑफ. And this is G, over and out.